अशी एक लग्नगाठ भाग 60। तर मित्र आणि मैत्रिणींनो, आपण मागील भागात पाहिले की तृप्तीचे हट्टामुळे आणि सीमासाठी सुद्धा फायद्याचे म्हणून तृप्ती जिवंत आहे तोपर्यंत त्यांचं लग्न करण्याचे ठरवतात। तृप्तीचा तसा हट्टच असतो। तर आता पुढे श्रेयस आणि नीताताई मोहितच्या घरी आलेले असतात। सीमाला श्रेयससाठी मागणी घालायला मोहितची आईसुद्धा मोठ्या मनाने सीमाला आपली मुलगी समजून कन्यादान करण्याचे कबूल करते। सगुन म्हणून नीताताईंनी सीमाच्या डोक्यावर लाल ओढणी ओढतात, तिला सोन्याच्या बांगड्या आणि गळ्यातला हार देतात आणि मोहितची विधवा झाल्यानंतर सीमा पांढऱ्या साडीत असते, ती साडी बदलवून नीताताई तिला रंगीत साडी नेसण्यासाठी आग्रह करतात। मोहितचे उत्तरकार्य पार पाडण्यासाठी सीमाची सावत्र आई नातेवाईक म्हणून मोहितची आईची विहीण म्हणून नाटकीपणे अगदी खोटे खोटे अश्रू ढाळीत धर्म निभावण्यासाठी आलेली असते। मोहितचा मृत्यू झालेला असतो हे जेव्हा तिला माहीत पडलेलं असतं तेव्हा सीमाला आता दरदर भटकावे लागणार आणि आपल्याशिवाय तिला कोणीच नाही। शेवटी इथंच येईल आपल्या पायावर लोटांगण घालायला म्हणून तिला खूप आनंद झालेला असतो। तिने आणि तिच्या भावाने सीमाबद्दल वाईट मनसुबा देखील रचला गेला होता की गोड बोलून मोहितच्या मृत्यूच्या उत्तर कार्य पार पाडून 12 दिवसांनी तिला घरी घेऊन जायचं। तिच्या सासूला सांगायचं, आम्ही आमच्या मुलीचं आता दुसरं लग्न करण्यासाठी घेऊन जात आहोत। त्यानंतर तिला विकायचं। तिच्या सुंदर रूपामुळे तिची खूप मोठी किंमत येईल आणि शेवटी कुणी विचारलं तर सांगून टाकायचं, तरुण मुलगी होती, नवऱ्याशिवाय नाही राहू शकली आणि गेली पडून कुणातरी सोबत। अशा पद्धतीने पूर्ण डाव तिने रचला होता आणि आता सगळं कार्यक्रम आटोपलं होतं। उद्यापासून ती सीमाला घेऊन जाणारच होती। एवढे दिवस ती सीमाच्या सासूसोबत सुद्धा खूप गोड बोलत होती आणि सीमाला सुद्धा माया लावण्याचा नाटक करत होती। सीमा भोळ्या स्वभावाची, तिला आईचे नाटक खरेच वाटत होते। ती पण आईसोबत जायला तयार होती। तिने स्वतःच्या मनाची समजूत केली होती की आपल्या सावत्र आईला सुद्धा कोणीच नाही, ती आता एकटी पडली आहे म्हणून ती आता चांगलंच वागेल। पहिल्यासारखं वागण्याचा तिला आता पश्चाताप झाला आहे हेच सीमाला समजत होते। पण जेव्हा नीताताई आणि श्रेयस हे तिला मागणी घालण्यासाठी आले तेव्हा चित्राची नस अडकली। तिचा मनसुबा फसणार होता, पण चांगल्या लोकांची देव परीक्षा घेतो पण शेवटी मदत करतोच कोणाच्याही वतीने। ते आज श्रेयस आणि नीताताई तिच्यासाठी देवदूत म्हणूनच आले होते जणू। ते येण्या अगोदर मोहितचा मृत्यू झाला त्या दिवशी घरी आल्यानंतर सीमाच्या सावत्र आईने स्वतःच्या हाताने सीमाच्या बांगड्या फोडल्या होत्या, तिचा कुंकू पुसला होता आणि मोहितच्या आईसमोर रडण्याचे नाटक करून बोलत होती। मोहितच्या आईच्या मनात सीमाविषयी वाईट भरवत होती, सांगत होती, बघा ना विहीणबाई, माझी सीमा काय एवढं वाईट नसीब काढून आली आहे। तिचा पायगुण खूपच खराब आहे। जिथे जाते तिथे तिच्या सावलीमुळे घरातल्यांना दुःख सहन करावे लागते। आता कुठं जावं बिचारीने, तिचा पायगुण वाईट आहे। ती तरी काय करणार? आता हेच बघा ना हो, तिच्या अभागीपणामुळे तिची आई मरण पावली, नंतर तिच्या बापाला खाल्लं। आता हेच बघा, इथे आल्यानंतर सुद्धा तिने नवऱ्याला खाल्लं, सासरा जेलमध्ये गेला, तुमच्या घराची सगळी विल्हेवाट लागली। पूर्ण दाढ आहे ही मुलगी, आता तिला माझ्यासोबत पाठवून द्या, नाहीतर अजून तुमच्या घरात काहीतरी वितुष्ट आणील। आता आमची मुलगी आहे, आम्हाला तर सांभाळावंच लागेल ना। चल बेटा सीमा, आपल्या घरी चल, माझ्याजवळ राहा, जर जमलं तर मी तुझं धूमधडाक्यात लग्न करून देईल। अशा प्रकारे ती सतत बोलत राहायची। मात्र सीमाला आणि मोहितच्या आईला त्यांच्या तरुण मुलाचं दुःख होतं। त्यांच्या घरचे सगळे विल्हेवाट लागली होती म्हणून तिच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नव्हतं। सीमाला तर कुठलीच सुद्ध नव्हती। कुणी जे सांगितलं ते सगळं ती यंत्रासारखं करायची फक्त। तिच्या डोळ्यासमोर सगळ्या घडलेल्या गोष्टी फिरत असत। रात्री बेरात्री ती चमकून उठायची। मोहितच्या बापाने दिलेला त्रास, मोहितचे प्रेमाचे नाटक करून तिला केलेला भ्रमनिरास, तिच्या सगळ्या आयुष्यावरचा विश्वासच उडाला होता जणू। आयुष्य तिला वैराण वाटू लागलं होतं। जग हे खूप वाईट आहे असं तिला वाटायला लागलं होतं। पण त्याच्यासोबतच श्रेयस, नीताताई आणि तृप्तीने तिला केलेली मदत, त्यांच्यासाठी आपलं आयुष्य वाहून घ्यावे असं तिला वाटत होतं। तिला वाटायचं, श्रेयस आपल्याला घ्यायला आता परत येईल की नाही। तिला श्रेयसचा चेहराही आठवत होता, त्याच्यावर तिचं प्रेम झालं होतं। तृप्तीची शेवटच्या क्षणाला खूप सेवा करायची अशी तिची मनापासून खूप इच्छा होती। पण तिला वाटत होतं
आत्ता ते आपल्याला घ्यायला येतील की नाही, की आपल्यासोबत एवढं घडलं म्हणून कदाचित ते आपल्याशी नातं तोडतील. ती खूप निराश झाली होती. म्हणून ती तिच्या आईकडे काय कुणाकडेही लक्ष द्यायची नाही. ज्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे करायची. तिच्या आईने तिला पांढरी साडी नेसवली, बांगड्या फोडल्या, कुंकू पुसला. तिने सगळं करून दिलं. आणि आता ह्यावेळेस सीमाच्या सावत्र आईला जेव्हा समजले सीमासाठी अजून एवढं श्रीमंत घराण्याचं स्थळ आलं आहे, एवढा रागबिंडा मुलगा आणि सगून लाच एवढेच सोने त्यांनी दिले, त्यावरून त्यांच्या श्रीमंतीची पारख ती करत होती. इथेही आपला प्लॅन फसतो आहे हे तिला स्पष्ट दिसत होतं. म्हणून शेवटचा प्लॅन करण्यासाठी ती नीताताईला म्हणाली. जेव्हा नीताताईने सांगितले या सोन्याच्या बांगड्या घाल, गळ्यात हार आणि रंगीत कपडे घालून ये, तेव्हा चित्राची नस तळकली. तिला खूप संताप आला. नीताताई आणि श्रेयसविषयी तिला खूप राग आला. तिला वाटले यांच्यामुळे आता माझा सगळा प्लॅन फसेल. पण तिने रागावर काबू ठेवून खूप मधुर स्वरात बोलली, नको सीमा बेटा, रंगीत कपडे घालू नकोस. का असं म्हणून सगळे तिच्याकडे पाहू लागले. चित्राने मोहितच्या आईला सांगितले, अहो मी काय सांगितले होते तुम्हाला, सांगा ना यांना पण. सीमा माझी मुलगी आहे, तिच्याबद्दल मी माझ्या तोंडाने पुन्हा पुन्हा कसं काय सांगू. तुम्हाला मी एवढे सांगूनसुद्धा तुम्ही सीमाचं लग्न पक्क करायला मदत करत आहात. आणि ती छदमी हसत म्हणाली, तुमच्या घरी या सीमामुळे सत्यानाश झाला. तुमच्या नवऱ्याचा, तुमच्या मुलाचा. तो बदला घेण्यासाठी तुम्ही सीमाला यांच्या घरी पाठवत आहेत वाटतं. म्हणजे तिचा असूप पायगुण त्यांच्याही घरी लागावा आणि तुमच्या घरासारखं त्यांच्याही घरी असंच व्हावं हेच वाटतंय ना तुम्हाला. नीताताई तिच्यावर जोराने ओरडली, शटअप, तुमची आम्हाला काही एक सांगायची गरज नाही. सीमाची आई नाहीस, तू दुश्मन आहेस. सीमा तुझ्यासोबत बिलकुल येणार नाही. तुझा काहीच हक्क नाही सीमावर. तिच्या सावलीपेक्षा तुझी सावली नको आहे आम्हाला. इतक्यात मोहितची आई बोलली. मुलाच्या दुःखामुळे ते अपार गांगरून गेलेल्या होत्या. पण त्यात सीमाचा दोष नव्हता हे तिला माहीत होतं. म्हणून ती चित्राजवळ हात जोडत म्हणाली, तुम्ही माझ्या मुलाच्या उत्तरकार्यासाठी आलात. एवढे दिवस थांबलात, तुमचे खूप खूप आभार. आता सगळं काही विधी आटोपला आहे. तुम्ही घरी जाऊ शकता आणि सीमाला मी तुमच्यासोबत घेऊन जाऊ देणार नाही. सीमा आता माझी मुलगी आहे. काय करायचं ते मी ठरवीन. जी बाई फक्त त्या मुलीचं नुकसानच बघते, तिला आई म्हणण्याचा काही हक्क नाही. प्लीज जा तुम्ही आता इथून. चित्राचा खूप मोठा अपमान झाला होता. ती दात ओठ खातच म्हणाली, माझं म्हणणं तुम्ही ऐकलं नाही. बघा तुम्हाला लवकरच अनुभव येईल. मोहितच्या आईने नोकराला सांगून चित्राला लवकर घराबाहेर पाठवलं. ती गेल्यानंतर सीमा नीताताईंच्या गळ्याला मिठी मारून आई म्हणून रडू लागली. तिने तृप्तीविषयी विचारपूस केली. त्यानंतर श्रेयस आणि नीताताई त्यांचा निरोप घेऊन निघाले आणि जाताना सांगितले, लग्नाची तारीख लवकरच काढू. आम्ही लवकरच येतो सीमाला घ्यायला लग्नासाठी. आणि मोहितच्या आईला नीताताईंनी सांगितले, वाईट मानून घेऊ नका. तुमचा तरुण मुलगा नुकताच गेला आहे. आम्हाला खूप वाईट वाटतं आणि तेवढ्यात सीमाच्या लग्नाबद्दल आम्ही विचार करत आहोत. ते फक्त आमच्या सुनेमुळे. खरंच नीती कधीकधी एवढी क्रूर परीक्षा का घेते काहीच समजत नाही. निर्णय घ्यायला खूप कठीण जातं. आम्हाला माफ करा. मोहितची आई म्हणाली, नाही हो ताई, मी तुमची मजबुरी समजू शकते. माझा मुलगा तर गेला, पण माझ्या नवऱ्यामुळे आणि माझ्या मुलामुळे सीमावर जी परिस्थिती आली आहे ती लवकरच निवडून तिला फक्त सुख मिळावे एवढीच माझी इच्छा आहे. तुम्ही काळजी करू नका. बेलासक लग्न लवकरात लवकर करा, जेणेकरून तुमच्या दुसऱ्या सुनेची ही इच्छा पूर्ण होईल. नीताताई आणि श्रेयसताईंनी हात जोडले आणि म्हणाले, चला येतो आम्ही. काळजी घे सीमा स्वतःची. असं म्हणून तिच्या डोक्यावरून हात फिरवला. सीमाने होकारार्थी मान हलवली आणि दोघे मायलेक गाडीत बसले आणि त्यांच्या घराकडे निघाले.